बस. ए माझ्या सोन्या, आपण काय म्हणूया तुला? तुला मी सोन्या म्हणू का? काय म्हणू तुला मी? हा, सोन्या गोलू. ए तुला मी काय म्हणू सांग मला? मी बबड्या म्हणू का? एक गुंदू म्हणू. ए तुला मी बबड्या म्हणू का? बबड्या म्हणू? माझा बबड्या, माझा ग तो बबडू, माझा ग तो बबड्या. ए बबड्या, ए बबड्या, ए बबड्या, ए बबड्या, ए बबड्या, ए बबड्या. कोण ग तू सुंदर ग माझ्या बबड्या? हो रे हो. सोहम, ए बबड्या, झालं का खेळून? हातपाय धुवून घे राजा आणि अभ्यासाला बस. आई, अरे ए बबड्या, आता अभ्यास करायचा ना? अभ्यास झाला की तुझी आवडती पुरी भाजी खायची आहे ना? वाव, पुरी भाजी. आई, यू आर द बेस्ट. माझ्या बबड्या ग. काय काय गोंधळ घालून ठेवलाय ना सगळ्यांनी. ती मॅडी तर जवळजवळ रंगात बुडली आहे. तिचा तो सिल्वर कलर जायला 4-5 दिवस तरी लागणार. तिच्याकडे बघून आबीज किचन मध्ये सगळे कस्टमर्स घाबरणार होते. बबड्या, सोहम कुठे गेला असेल हो? मला माहिती तो असं यायचा नाही परत. बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. येईल तो त्याला राग आला होता ना, रागात गेलाय ना. राग शांत झाला की येईल. नाही यायचा. मला माहिती आहे ना त्याचा स्वभाव, त्याची सवय. लहानपणी ना असाच रागवायचा माझ्यावर. तो रुसून बसायचा कुठेतरी जाऊन. मग मी सगळीकडे शोधत बसायचे त्याला. सापडला ना की खूप समजवावं लागायचं त्याला. त्याच्या कलांनी घ्यावं लागायचं. तेव्हा कुठे त्याचं डोकं शांत व्हायचं. मग मी घेऊन यायचे त्याला घरी. आताही तसंच करावं लागेल. ते मला त्याला शोधायला गेलं पाहिजे. हे बघ, असावरी हे बघ, तू एकदम अशी पॅनिक होऊ नकोस. हे बघ, तू शांत हो जरा. अहो पण बबड्याला येईल बबड्या. तू इथे बस. तू इथे 2 मिनिटं बस. शांत बस. बस बरं. हा बस. हे बघ, मी आणतो त्याला. हा, तू काळजी करू नकोस. हे बघ, मी काय म्हणतो, माझं ऐकणार आहेस का? तू आंघोळ करून घे. फ्रेश हो. बरं वाटेल तुला. मी बबड्याला घेऊन येतो. नाही, तो नाही ऐकायचा तुमचं. तो रागावला ना की समजावं लागतं त्याला. त्याच्या कलानं घ्यावं लागतं. माहितीये मला. मी नीट बोलीन त्याच्याशी. नको काळजी करूस. मी त्याला घेऊन येईन. माझा एक तू जरा आवरून घे. बरं वाटेल का? अहो, शुभ्रा कुठे? शुभ्रा कशी आहे? शुभ्रा आहे. मी बोलतो तिच्याशी. म्हणजे काय झालं त्याने? ती खूप स्ट्रॉंग आहे आपली शुभ्रा. एवढ्या तेवढ्यानं डगमगून जाणे नाहीये ती.
आणि आज तर तू तिच्या बाजूने उभी राहिली होतीस ना. शी मस्ट बी फाईन. तू आवरून घे, तुला बरं वाटेल जरा. मी येतो, काळजी करू नकोस. हे बबड्याला घेऊन येतोय. तू आज जे काही वागली आहेस ना, त्या दोघांना एकत्र आणायला आणि मला माझ्या आईपासून लांब करायला, तुला मी शेवटचं सांगून ठेवतोय शुभ्रा. जर का परत तू असं केलंस ना आणि आमच्या मध्ये आलीस ना, तर आईसाठी मी तुला सोडायलाही मागे पुढे करणार नाही. गेले काही दिवस जे काय चाललंय ना तुझं आणि त्या प्रज्ञाचं. शुभ्रा, तोंड सांभाळून बोल. हे नसते अलिगेशन खपवून घेणार नाही. अरे कसले अलिगेशन्स? जे दिसतंय ते बोलतेय, जे आहे ते बोलतेय आणि पुराव्या सकट बोलतेय. शुभ्रा, माझ्या सुनेवर हात उचलायची हिम्मत कशी झाली तुझी? माझ्या मुलाने तुझ्या हात उगारला. चुकलं शुभ्रा, माफ कर मला. झाली तयारी? निघालीस? कुठे म्हणजे जाणार आहेस? आईबाबांकडे की दुसरीकडे कुठे सोय केली आहेस, म्हणजे मैत्रिणीकडे वगैरे? नाही म्हणजे तू एकटी जाऊ नकोस. मी सोहमला शोधायला बाहेर निघतोय. तू म्हणशील तिथे तुला ड्रॉप करतो. जे काय झालंय त्यानंतर तू बॅग घेऊन निघणार याची कल्पना होती मला. मला वाटतं की तू तुझ्या आईबाबांकडे जावास. आई तर इथेच आहेत ना. ज्याच्या प्रेमामुळे या घरात आले, आज त्याने जे काय वागून ठेवलं ना, त्यानंतर एक क्षणभर इथे थांबावंसं वाटत नाहीये मला. आणि आज तर तो ज्या पातळीला जाऊन वागलाय, त्यानंतर मला साधारण त्याला पण नाही, आईने नाही गाठू दिली त्याला ती पातळी. आई पण कशा आहेत ना सर, आजपर्यंत इतकं अंधळ प्रेम करत आल्या, झूमवर बबड्या बबड्या म्हणत. पण आज त्या सगळ्या प्रेमाच्या पलीकडे जाऊन त्यांनी
माझ्यासाठी जे काही केलं ना त्यानंतर मी बाहेरही नाही जाऊ शकणार. माझं पाऊल नाही निघणार या घरातनं बाहेर आईंना सोडून. शुभ्रा, तुला माहिती आहे ना, आसावरी तुला सून नाही लेक मानते. हे घर तुझंही आहेच, इथली माणसंही तुझी आहेत. चूक सोहमची आहे. त्याच्या चुकीसाठी तू का घर सोडायचंस? कधीतरी आपला मेंदू आणि आपलं मन आपल्याला वेगवेगळ्या वाटा दाखवतात ना. मग अशा वेळी आपण कुठे जायचं सर? आसावरीने जे केलं तेव्हा तिने कोणाचं ऐकलं असेल? निखिलचा नंबर पाठवलाय मी तुम्हाला आता. त्याला नक्की माहित असेल सोहम कुठे ते. थँक्स. मी आणीन त्याला घरी परत. तू स्वतःची काळजी घे. हा निखिल, मी अभिजित राजे बोलतो. सोहम आला का तुझ्याकडे? नाही तसं नाही, जरा रागात बाहेर गेलाय. हा बरं, कुठे गेला असेल काय आयडिया? आय मीन तुमचा काही कॉमन फ्रेंड वगैरे कोणी? बरं, एखादी खास जागा जिथे तो जाऊ शकेल? हा हा, ओके ओके, ठीक आहे, मी जाऊन बघतो तिथे. बाय, थँक्यू. अगं येईल तो. जरा बाहेर राहिला की घर घर आई आई होतं त्याला. कशाला काळजी करतेस? बाबा रागात गेलाय ना तो. चूक त्याची आणि तोच रागात गेलाय आणि तू इथे एरझारा घालतेस. जरा स्वस्त बैस ना. बाबा यांचाही फोन नाही आलाय. मीच जायला हवं होतं. असावरी, आता स्वतःला दोष देत बसू नकोस. अभिजित समजूतदार आहे. तो गेला ना त्याला आणायला, तो त्याला बरोबर काय ते सांगून आणेल. आणि तू जे काय केलंस ना ते योग्यच केलंस. आपलं मूल चुकत असेल ना तर आयाला असं पाहून उचलावंच लागतं. तो हवं ते करणार आणि आपल्याला साधा रागही येऊ नये ही कसली आवाजवी अपेक्षा. नाही बाबा, तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर असेलही, पण ह्या क्षणी मला काही सुचत नाही हो बाबा. माझा ना असं घाबरा घुबरा जीव झालाय बाबा. यांना समजा बबड्या सापडला आणि मी आले नाही म्हणून तो परत रागावला तर? काय ही भीती? तुझ्या या असत्या स्वभावाचा गैरफायदा घेतोय तू
आणि तू घेऊन देतेस त्याला. बाबा मला काही कळत नाही हो, तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही, मला काही सुचत नाहीये. या क्षणी मला फक्त एवढंच कळतंय, मला माझा बाबड्या हवाय. मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. माझा जीव आहे माझा मुलगा. याला बाबड्या लवकर सापडू दे, तो घरी येऊ दे बस. कुठे गेला असेल हो बाबा तो? घाबरू नको. जाणार कुठे? कुठल्या तरी मित्राकडे जाऊन बसला असेल. अभिजित गेला ना त्याला आणायला, तो नक्की शोधून आणेल त्याला. किती बेल वाजवत आहेत? समजत नाहीत का 4 वाजले? लोक झोपली आहेत. कोण आहे? आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण मी आता. अभि तू? मला वाटलं बिल्डिंग मधली पोरं मस्ती करतात. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. ये ना आत ये. नाही, मी फक्त विचारायला आलोय की पायाबद्दल ना. पाय बरा आहे आता. नाही, पायाबद्दल नाही, सोहम बद्दल. तो कुठे गेलाय तुला काही माहिती आहे का? म्हणजे सोहम घरात नाहीये? अरे देवा, शुभ्राशी भांडण झालं म्हणून घर सोडून गेलाय की काय? नाही नाही, सोडून बिडून नाही गेलाय, रागात गेलाय कुठेतरी. म्हटलं तुला विचारावं, तुला काही कल्पना आहे का? मला कशी काय कल्पना असणार? मला काय माहित. काल होळी खेळताना बरा होता, नंतर काय झालं मला काय माहित. एक मिनिट, सोहम माझ्यासोबत आहे असं वाटलं की काय तुम्हाला लोकांना? नाही नाही, म्हटलं तुला विचारावं. वा, आता मात्र काहीही बोलताय अभि तुम्ही. सोहम कुठेही सापडत नाहीये म्हणून मी कल्प्रिट, माझ्यामुळे. अहो, सोहमची एवढीच काळजी होती ना, तर आधीपासून काळजी घ्यायची. जरा त्याच्या मनाप्रमाणे वागायचं. सतत घरात भांडण तंटा वैतागला असणार तो, म्हणून त्याला अशी वणवण शोधत फिरायची पाळी आली ना तुमच्यावर. ही असावरी ताईमुळे. एनिवेज, मला या सगळ्यात पडायचं नाही. आणि सोहम कुठे आहे हे मला माहित नाहीये. गुड नाईट. आला बाबड्या. कुठे सोहम? कुठे सोहम? असावरी. हो, तुम्ही मला म्हणाला होतात ना तुम्ही त्याला घेऊन याल म्हणून. मग कुठे आहे तो? मी आले नाही म्हणून रागावलाय का तो? हे बघ असावरी, कुठे सांगा ना मला. तू शांत हो. हे बघ, आपण बोलूया. नाही, आता काय काय बोलण्यासारखं मला सांगा. कुठे आहे तो? कुठे गेलाय? काय झालं? सर, तुम्ही त्याच्या सगळ्या मित्रांकडे चौकशी केलीत का? हो, त्याच्या सगळ्या मित्रांकडे जाऊन आलो मी. त्यांनी कोणालाही कॉन्टॅक्ट केलेला नाहीये. निखिल म्हणाला तो हल्ली 1-2 कॅफेमध्ये असायचा. आता रात्री बंद होती, पण त्या आवारातही जाऊन आलो मी. कुठे गेला कार्टा? ही काय पद्धत झाली? घरच्यांचा जीव टाकणे टाकून रात्री अपरात्री असं बाहेर जायचं? आजोबा तुम्ही प्लीज शांत व्हा. तो असणार इथे आजूबाजूलाच असणार कुठेतरी. कुठे गेला असेल माझं पोरगा? असावरी, रडू नको. सगळ्या नातेवाईकांना फोन करतो, आपण त्याला शोधून काढूया. आत्ता बोलावून घेतो सगळ्यांना. नाही, नको आजोबा. हो, झालाय तेवढा त्रास सगळ्यांना पुरेसा आहे आता. आणि असं रात्री अपरात्री आपण फोन करून कोणाला नको डिस्टर्ब करायला. आपण जरा थांबूया सकाळपर्यंत. आणि नाहीच आला घरी तर मग काय, पोलीस कंप्लेंट करू आता.